आपला धंदा कशाचा म्हटलं माझे नारी 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 ग नारी. आपला धंदा हो आणि भाडं झोकाचा आहे म्हणलं बायको म्हणते का तर तसंही नाही, मग असं करतेस का तसंही नाही, तर कसं करते ते कसं करतो काहीतरी बोलण्याची परिभाषा असते की नाही. आपला धंदा कोणत्या भाड होता म्हणतो भाड झोकणे म्हणजे मच्छा धरणं होतं. असं बरोबर बरोबर राईट राईट. आता आहेच बाकी अक्कलला तुला मी का म्हणलं तू एक काम कर डॅन्सर आहे मग आहे कुठे आहे नागपूर. नागपूरला तर नागपूर काय लहान आहे आपल्या असं 60 किलोमीटर आहे ना असं 60 किलोमीटर आहे. आणि बिचात काय तुला मालूम आता तर काय गंगा जमुना गंगा जमुनाच्या माग इतवारी. हा इतवारी आहे. हा इतवारी म्हणजे डॅन्सर आहे. डान्सर आहे असती नाही भाऊ. नागपूर लोक डान्सरलाच राहतात, डान्सर लोक नागपूरला. समजलं. तू एक काम कर 10 वाजताची बस आहे उद्यापासून कार्यक्रमाची सुरुवात आहे. तू बॅगान 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 बरं काही नाही जाऊ आपण. काय ना जाऊ ना बसनं जाऊ म्हणलं. नाही नाही बसनं नाही जाऊ. हा काय नाही जाऊ एसटी न जाऊ. हा एसटी न एसटीने जाऊ बरं एसटीने जाऊ. नाही नाही एसटी न जाऊ बसनं जाऊ. बसनं एसटी एकच होते आमच्या गंथारी आमच्या आडबईल्या पोहोचतात. बसनं म्हणलं तर एसटीने म्हणते, एसटीने म्हणलं तर बसनं म्हणते. चांगला पगार द्या व्यवस्थित. चाल लवकर. हा धागली द्या. दाख पकडलं हा. तुला का परसाका लागली का बे अबे हे लहान पोराला परसाका नाही केलं पाहिजे म्हणून हगीत लावून देते तुला का काय लवकर म्हणजे हातीत लागू नये. कायची हागी लागू ना तुला. मी जी त्याग म्हणजे करीन म्हणलं. चांगली व्यवस्थित पकड, चांगली व्यवस्थित पकड पद्धतशीर. गावातले लोक का म्हणतील आपल्याला पारदर्शिक पकडतो. काय जा तू? अबे का तुला दिवस आहे. तू हिम्मत तू चल धरू काय जाऊ म्हणे. अबे इकडे ये, इकडे ये. हे तुले असं लहान पोरं 4थ्या वर्गातले पोरं शाळेत जाते अशी बॅगेला स्कूल चले हम. ही जमली रे. हा चाल लवकर तू. हा चाल चाल थांब चाल. सत्ती द्या. मारी डॉक्टर 3 गणपटात पकड हे. चल घे लवकर. मी का म्हणलं चल आता आपल्या नागपूरला जायचंय. आता काय बोलत चालत जाऊ. एखादं भजन पूजन मग देवाचं. मी मी नाही का तू ती आवाने चिल्लर शहर आहो का नाही. मी मेन शाळेत पडतो. असं मले असे रस्त्यानं गाणे फाणे येत नाही. जवळीक मी स्टेजवर चेंगत नाही. आणि मी अशा पाया लागत नाही. गाणे काही सरस्वती प्रसन्न होत नाही. मी का म्हणलं नाही येत का तुले. मी म्हणतो का ना मालिक ने बनाए सारे और ये दोनों जहां के नजारे ये चांद और सितारे नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते. ओ मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. ये बाबा सितारे नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते. मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. ये चांद और सितारे नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते. ये मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. मालिक ने बनाए सारे ये दोनों जहां के नजारे. ये बाबा सितारे नबी के वास्ते नबी के वास्ते नबी के वास्ते तू समजतं का बे स्वतःला त्या भोकण्याच्या भोकणी हे नागपूर आहे. इमाम डोळा लागून गेला. हा डोळ्या लागून गेला बे ठीक झालं. मा अंगावर आलास एखादी आई बाईशी अंगावर गेला असतास तर कापून टाकलास ते सिटी रामपुरी निघते. येते कोणी आपले रिश्तेदार आहेत का बे.
नागपूर आलं का हे नागपूर आहे. हा त्याच्या मार आपण थोडसे लेट झालो. हा अबे अबे थोपा श्रीरामशाही थोपा श्रीरामशाही तो श्रीराम शेठ. हा हा आणि त्याच्या बाजूचा परशुराम हा आणि तिकडे उत्तम म्हणजे हे काय आले. डॅन्सरसाठी आले काही डॅन्सरचं काम असं साहेब हा श्रीराम आला, परशुराम आला, उत्तम आला. अबे तो पूजा लमचे ते मेले आणि ते आता जिथे होऊन आले का बे. कोणाला शांत कर, एवढं शांत कर. मग त्याच्यासाठी दिसतलं का? हो त्याच्यासारखे ते माणसाचे 7 प्रकारचे रूप राहते. समजले का नाही. मी का म्हणलं येते चांगल्या भाषेचा वापर करायचा, शुद्ध भाषा. बरं हा बरं कच्च करू बे कच्चे कच्चे नाही. आवाज असं मारायचं. कोणत्या आई बाईला बोलायचं काम पडलं, आजी ताई, आजी मावशी, आजी काकू. कारण हे नागपूर होय. समजलं का रे. मी आधी सांगले की रामपुरी नेमके मागवून टाकते आणि समोरून काढते. बरं बरं मी रेशन करून पाहतो. हा का अबे ज्याने आवाज मारायला त्याच्यासोबत आपलं कामात यायची गोष्ट करून राहिलो मी. तुम्ही रेशन करून राहिलो. चुप ताई काय चुप. त्याने म्हणायचं म्हणलं. अच्छा त्याने म्हणीन का हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरोबर आजवर पद्धतशीर सन्मान्य आमचे आदर्श मोठे बंधू विजूदादा गोरबडे साहेब सरपंच साहेब यांच्याकडे 100 रुपयाचा दान आलेला. त्याचप्रमाणे मुख्य आयोजक लोकेची मांडेभूषण साहेब यांच्याकडे सुद्धा 100 रुपयाचा दान आलेला. धन्यवाद. बरोबर पद्धतशीर मी बसतो इकडं. वापे बसना परिवर्तन झालं आमच्या वाटतं. नागपुरामध्ये याच्याबरोबर मला हिंदी आली. असं वास वास भगना नाही. बरोबर बोल पद्धतशीर हिंदी. हा बरं बरं हा बैठ बैठ भगना नाही आणि हगना बी नाही. माय बाई मग मी एंटम्या माणूस आहो का शहरामध्ये येऊन गेलो ना आता कच्च कच्च बोलू. त्या माय बहीण मायने बिपरल्या की काय मी तर म्हणीन पण ते बहीण बाजू कधी आली ती याचं नाव सांगून दे. मॅडम हिमा नाच्याचा एजंट राहते का सर. हा बोल बोल मॅडम. हो मॅडम ओके मा कोण बोंबलं तागे माझ्या घरासमोर. पाहिला आकाशवाणीच्या केंद्र त्या माय बाई माय मी इकडे आवाज मारून राहिलो ना आपली. हे बाई इकडे ये ना. अगे मा टाकू का तोंडात? तिकडे हो ना. अरे बाई 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 माझ्या घरामध्ये आज 1 महिन्यानंतर पोस्टमॅन आला. त्या माय बाई सत्यानाश का म्हणजे मी पोचलो ना. ओके मोय कोणाचा पत्र आणणारी पोस्टमॅन. तिला प्रियाच्या ना. नालाय का प्रियाचं पाहून तू मला हात लावते तर ते चालते. आणि मी ना हात लावला तर काहून डोंट टच मी. दोन टचमीचं मग त्या टचमी काय नाही इकडे. चुप बरं सांग कोणाचं पत्र आणलं माझ्यासाठी. ए बाई आ, पत्रवाले नो आम्ही मग गोत्रवाले हो. ओके मा हे गोत्र म्हणजे काय होते. शाही असं म्हणजे तुम्ही शाहीर लोक का. शाही बरं कोणतं काम काढलं आमच्याकडे. तर तुम्ही डॅन्सर आहात ना. हो हो दिसताय ना तुम्हाला. आणखी वरत कर नालाय का पाय पाहुणे बा म्हणून. तिकडे पाठी होत का एवढी दिसताय ना मी बरोबर. बरं तुम्ही डॅन्सर. हो हो तुला घेता येते का. ओके मा का घेता येते म्हणते की हा. नाही नाही मी नाही का आत्ताच मागच्या महिन्यात 18 वर्षाची झाली अजूनही नाही घेतली मी. तो घेवाले शिक ना. नाही बाप्पा मला भीतीच वाटते. घेस नाही तर तू वचन कशी करशील. अरे नाही ना तर मग कोण घेते. माझी आता नवीन नवीन सुरुवात आहे आणि आतापासून जर ऑर्डर घेत जाईल तर पूर्ण सत्यानाश होऊन जाईल. मी नाही घेत बाप्पा. म्हणजे घेतल्या सत्यानाश होते का. म्हणजे मला समजत नाही ना हिशोब किती मध्ये घ्यायचं काय घ्यायचं. माझी मोठी ताई आहे ते मस्त घेते. तुझ्यापेक्षा मोठी. माझ्यापेक्षा मोठी